मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या आंदोलनावरील निर्बंधावर तीव्र संताप व्यक्त करत इशारा दिला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून अंतरावली सराटीत आंदोलनाची हाक दिली आहे. मात्र या आंदोलनाचा रोख मुंबईकडेही असणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नाही. दरम्यान मुंबई पोलिसांनी आंदोलनासाठी कडक नियमावली जाहीर केली आहे. आझाद मैदान वगळता दक्षिण मुंबईतील इतर ठिकाणी मोर्चा, धरणे किंवा सभा घेण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. आझाद मैदानातही मर्यादित वेळेसाठी आंदोलनाला परवानगी असेल. या निर्णयावर मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर सरकारवर दादागिरी आणि आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. आम्ही कायद्याचा सन्मान करतो, पण आमचे प्रश्न सोडवा, अशी भूमिका त्यांनी मांडली. जरांगे पाटील यांनी पुढे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देताना रेल्वे आणि विमान सेवेबाबतही आक्रमक वक्तव्य केलं. त्यांनी रेल्वेच्या मार्गावर आणि विमानतळावर आंदोलन करण्याची भाषा केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. जरांगे पाटील यांच्या मते मराठा समाज मुंबईत आंदोलनासाठी येत असताना सरकारने मुद्दाम निर्बंध लादले आहेत. लोकांनी सरकारला सत्तेवर बसवलं, मग त्याच लोकांना मुंबईत येण्यापासून का रोखलं जातं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी मुंबईतील नागरिकांनाही आंदोलनामुळे काही काळ त्रास होऊ शकतो असं सांगत सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. आपले प्रश्न सुटेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. दरम्यान सरकार आणि जरांगे पाटील यांच्यातील चर्चा निष्फळ ठरल्यानंतर आता 29 ऑगस्टच्या आंदोलनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. एकीकडे सरकारनं कायदा सुव्यवस्था आणि वाहतुकीच्या दृष्टीने निर्बंध लावले आहेत, तर दुसरीकडे जरांगे पाटील आंदोलनावर ठाम आहेत. त्यामुळे आगामी काळात सरकार या आंदोलनाला कसं हाताळणार आणि जरांगे पाटील यांच्या इशाऱ्यानंतर परिस्थिती कोणतं वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.